विरोधकांच्या शिष्टमंडळाची निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न। दोन ठिकाणी मतदारांचं नाव, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ। वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी, राज ठाकरेंकडून मुद्दा उपस्थित। निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली? जे आज 18 वय पूर्ण करतायत त्यांनी मतदान करू नये का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। दुबार मतदार असेल त्यांना विचारलं जाईल की तुम्ही मतदान कुठे करणार? विरोधकांच्या प्रश्नाला निवडणूक आयोगाचं उत्तर। आमच्या हरकतींना तुम्ही प्रतिसाद देत नाही, शशिकांत शिंदेंचा निवडणूक आयोगावर आरोप। बोगस मतदार नोंदणीवर 18 नोव्हेंबरला पत्र दिलं, अनेक ठिकाणी खोट्या मतदार नोंदणी झाल्या, पत्र देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही, जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक आयोगावर आरोप। विरोधकांचे मुद्दे आणि मागण्या केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवणार, राज्य निवडणूक आयोगाचं विरोधकांना उत्तर। विरोधकांच्या शिष्टमंडळाकडून निवडणूक आयोगाला निवेदन, खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का अशी शंका उपस्थित। आयोगाने दबावातून बाहेर येऊन भेदभाव न करता मागण्यांवर उपाय सांगावे, निवेदनातून मागणी। विरोधकांची आयोगासोबत उद्या पुन्हा बैठक, प्रमुख नेते उद्या निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार, जयंत पाटील यांची माहिती। आयोगासोबतच्या बैठकीत काही गोष्टी अनिर्णित, उद्या पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा होईल, संजय राऊत यांची माहिती। पराभव दिसत असल्याने विरोधक एकत्र आले तर मवियाचा रडीचा डाव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर, 50,000 कोटींची गुंतवणूक, 5 लाखांवर रोजगार निर्मिती, राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार। मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह अपील शाखा आणि नागपूर औरंगाबाद खंडपीठाकरिता गट अ ते ड संवर्गात आता 2228 पदांची निर्मिती, खर्चाच्या तरतुदीस मान्यता, कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय। विरोधकांच्या शिष्टमंडळाची निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक, बैठकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकाच गाडीतून प्रवास। मनविसे नेते अमित ठाकरेंनी पुण्यात पोलीस आयुक्तांची घेतली भेट, वाडिया कॉलेजमध्ये लावलेल्या बायकॉट मनसे बॅनर संदर्भात भेट। पूरग्रस्तांना दिवाळी साजरी करता येत नाही ही भावना निर्माण होऊ देणार नाही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं आश्वासन। अंधेरीत झळकले आय लव्ह देवाभाऊ आणि बुलडोझर बाबाचे बॅनर, लव बुलडोझर बाबा या बॅनरवर योगी आदित्यनाथ यांचा फोटो, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। परभणीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अजय गव्हाणे यांची नियुक्ती, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान। अजित पवारांनी क्रीडा क्षेत्राचं मोठं नुकसान केलंय, ऑलिम्पिक संघटनेच्या खर्चाचा हिशोबही दिला नाही, भाजपा नेत्याचे अजित पवारांवर आरोप। मुंबईत भरणार मेरीटाईम उद्योगातील सर्वात मोठी परिषद, मेरीटाईम बोर्डाच्या परिषदेसंदर्भात बैठक, परिषदेच्या नियोजनाच्या पूर्वतयारीसाठी बैठक। पंढरपूरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची राष्ट्रवादी ऍक्टिव्ह मोडवर, पक्षाच्या शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष पदाच्या नियुक्त्या जाहीर। सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे या, मनसे नेते संदीप देशपांडेंचं आवाहन, निवडणूक पारदर्शी पार पडणं ही सत्ताधारी पक्षाचीही जबाबदारी। नागपुरात महायुती एकत्र लढणार, कालच्या विदर्भ विभागीय बैठकीत फडणवीसांची स्पष्टोक्ती, जेथे युती शक्य नाही तेथे मैत्रीपूर्ण लढती, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आज 3 बैठका, सुनील तटकरेंच्या उपस्थितीमध्ये दुपारी पक्षांतर्गत बैठक, संध्याकाळी 5 वाजता अजित पवार घेणार बैठक, सर्व जिल्हाध्यक्षांची वरळी डोमला बैठक। बच्चू कडू कोल्हापूर दौऱ्यावर, शासकीय विश्रामगृहातील तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार, बैठकीनंतर पत्रकार परिषद घेणार। आपल्याकडे हरिण आणि बिबट्याचा बछडा होता, पण वनमंत्री झाल्यावर सोडून द्यावं लागलं, गणेश नाईकांचं वक्तव्य। जेएनपीटी बंदराच्या अध्यक्ष राज्याबाहेरील अधिकारी, त्यामुळे वाद चिघळण्याची शक्यता, थेट केंद्रातून अधिकाऱ्यांची निवड, मराठी अधिकारी देण्याची प्रथा केंद्राकडून मोडली, केंद्राने प्रथा मोडीत काढल्याचा विरोधकांचा सूर।
भंडारा जिल्ह्याच्या साकोलीत फॉरेस्ट विभागातील मजुरांच्या मागण्यांसाठी मजुरांचे आंदोलन. वन मजुरांना 8 तासापेक्षा जास्त कामे देण्यात येऊ नये, शासनाचे आदेश. सोलापूर जिल्हा परिषदेकडून 2 दिवसीय रुक्मिणी दिवाळी महोत्सवाचं आयोजन. राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांना 33 स्टॉल उपलब्ध. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर. यासंदर्भात 15 दिवसात बैठकीचं माथाडी कामगार मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर. कॉलेजला 15, शाळांना 16 आणि विद्यापीठाला 18 ऑक्टोबरपासून सुट्ट्या जाहीर. दिवाळी आधी चांदीच्या दरात रेकॉर्ड ब्रेक वाढ. चांदीच्या दरातही 8 दिवसात 25,000ची वाढ. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही वाढ. पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात. फटाक्यांची दुकानं राहणार 24 तास खुली. दिवाळीच्या निमित्त पोलीस आयुक्तांचा निर्णय. पैठणमध्ये नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी शालेय विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम. उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं पणती आणि कंदिलावर पूरग्रस्तांना मदत करा असे आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा. 2 महिन्यांचे थकीत वेतन आज खात्यात होणार जमा. सांगलीच्या औदुंबर गावासाठी महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून यांत्रिक बोटी प्रदान. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अत्याधुनिक यांत्रिकी बोटींचा लोकार्पण सोहळा संपन्न. राज्य सरकारकडून आर्थिक स्थिरता आणण्यासाठी मोठी घडामोड. मालमत्ता कर्ज व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन. महा ARC लिमिटेड कंपनी स्थापन करण्यास राज्य सरकारकडून मंजुरी. नागपूरच्या दीक्षाभूमीवर आज तारखेनुसार धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा. सकाळपासूनच आंबेडकर अनुयायांची दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी गर्दी. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानकडून 11 लाख रुपयांचा मुख्यमंत्री सहायता निधीस हातभार. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देहू संस्थांचा मदतीचा हात. तब्बल 7 वर्षांनंतर चंद्रपुरात साईबाबांच्या चर्मपादुका दाखल. साईबाबा मंदिरामध्ये पादुका आगमनाच्या निमित्तानं सोहळ्याचं आयोजन. साई भक्तांनी पुष्पवर्षाव करत पादुकांचं दर्शन घेतलं. सिंधुदुर्गमध्ये आयुष्मान भारत आणि वयवंदना योजना कार्ड उपक्रमाला गती. 32 गावांमध्ये आयुष्मान भारत आणि वयवंदना योजना कार्ड काढायचे काम 100% पूर्ण. रवींद्र खेबुडकरांची माहिती. नांदेड शासकीय दवाखान्यांमध्ये टेस्ट ट्यूब बेबी सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करणार. आमदार ॲडव्होकेट श्रीजया अशोक चव्हाण यांनी वंध्यत्व निवारण विभागीय परिषदेमध्ये सांगितले. मराठवाडा आणि विदर्भमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान. रत्नागिरी नागरी पोलीस विभागाकडून मुख्यमंत्री सहायता निधीकरिता 10,62,00,000 रुपयांचं योगदान. बीडमध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या चर्चा. कायदा विषयक सल्लागार परमेश्वर गीतेंनी केला कारखाना विक्रीचा आरोप. कारखान्याची खरेदी खत रोखण्यासाठी परमेश्वर गीतेंचा जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज. कबुतरांवरून पेटाची जाहिरात बाजी. कबुतरांच्या खाद्यावरील बंदी आता रद्द करा. पेटाचं वक्तव्य. पिजन्स आर नॉट आउटसाइडर. पोस्टर्सवर कबूतर बद्दलचा उल्लेख. सांगली जिल्हा परिषदेच्या आरक्षण 61 जागांसाठी सोडती जाहीर. 19 जागा महिलांसाठी राखीव. चंद्रपूरमधील नगर परिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर. राजुरा पालिकेची माजी उपाध्यक्ष सुनील देशपांडे यांचं स्वतःचं नाव मतदार यादीतूनच गायब असल्याचा आरोप. अहिल्यानगर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना अद्याप जाहीर नाही. 13 ऑक्टोबर होती प्रभाग रचना जाहीर होण्याची अंतिम तारीख. परभणी जिल्हा परिषदेची गटनिहाय आरक्षण सोडत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत सोडत. 27 गट महिलांसाठी राखीव. जालना जिल्हा परिषदेच्या 57 गटांसह पंचायत समितीच्या 114 गणाची आरक्षण सोडत जाहीर. 29 जागा महिलांसाठी राखीव. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत महिलांसाठी 32 जागा. मात्र सोडतीच्या वेळी महिला उमेदवार गैरहजर.
पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 100 वर्ष जुन्या भुयारी मार्गाचं होणार रुंदीकरण, नवीन बोगदा बांधणार आणि जुन्या मार्गाचे रुंदीकरण, 20 मीटर रुंदीचा दुहेरी मार्ग उपलब्ध होणार. चंद्रपूर शहरात प्रवेश करताना लागणाऱ्या रेल्वे फाटकावरील उड्डाण पुलाला आता मंजुरी. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठं यश. बांधकामास पहिल्या टप्प्यात 31 कोटी रुपयांची मंजुरी. पुण्याला 1000 ई बसेस मिळण्याच्या प्रक्रियेला गती. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अवजड उद्योगमंत्र्यांशी केली चर्चा. विभाग येथील आरसीएफ कंपनीच्या गेटवर शिवसेनेचा रास्ता रोको. 140 प्रकल्पग्रस्तांना आरसीएफच्या सेवेत सामावून घेण्यासाठी आंदोलन. आमदार महेंद्र दळवी यांची जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा. नवी मुंबई शहरातील पाणथळ क्षेत्र वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी एकवटले. डीपीएस तलाव संरक्षित न केल्यास तलावात उतरून आंदोलन करू. पर्यावरणप्रेमींचा सिडकोला इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेने ठोकले. पनवेल महानगरपालिकेला टाळे. प्रशासनाचा असाच ठिम्मा कारभार राहिला तर पुढचे आंदोलन परवडणारे नसेल असा इशारा. शेकडो शिवसैनिक आंदोलनात सहभागी. सांगलीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन. माजी खासदार संजय काका पाटलांचं आंदोलन. पनवेल तालुक्यातील ग्रामस्थ महिलांचे कासाडी नदीत जल आंदोलन. आंदोलनाला 10 दिवस उलटूनही अद्याप कोणताही तोडगा नाही. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा ग्रामस्थांचा इशारा. साताऱ्यातील सासपडेमधील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी मोहिमेचं आयोजन. मोहिमेमध्ये बोटचोर, गद्दी छोड अशा घोषणा. दोषींना तातडीनं फाशीची शिक्षा द्यावी, महिला काँग्रेसची मागणी. गडचिरोलीमध्ये अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प. संतप्त नागरिकांची जिल्हा परिषदेवर धडक. पाणीपुरवठा योजनांसाठी कार्यकारी अभियंत्याला घेराव. राज्यातील अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ. 15 ऑक्टोबरला आझाद मैदानावर करणार आंदोलन. निवृत्तीवेतन, उपदान मिळावे या मागण्यांसाठी आंदोलन. हिंगोलीत पोहोचली वारकरी साहित्य परिषदेची दिंडी. परिषदेत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन. नरसी नामदेव येथे पार पडला कार्यक्रम. बीडमध्ये जनआक्रोश मोर्चा. मोर्चाला संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर राहणार उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये वकील संघांचे काम बंद. गवईंवरील हल्ल्याचा निषेध. जिल्हा न्यायालय कामगार आणि औद्योगिक न्यायालयाचे कामकाज 100% बंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात भीक मागो आंदोलन. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. अमरावतीमध्ये खासगी बाजारात हमीभावापेक्षा 1,500 ते 2,000 रुपयांनी कमी भाव. अजूनही शासकीय खरेदी सुरू नाही. सोयाबीनचा हमीभाव 5,328 तर व्यापाऱ्यांकडून मिळतोय 3,000 ते 4,000 रुपये भाव. शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. 70% पंचनामे पूर्ण झाले आहेत. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती. सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे आंबा आणि काजू फळबागांना मोठा फटका. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देण्याची महेश पाटोळेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी. हिंगोली जिल्ह्यात थंडीचा हळद पिकांना लाभ. उत्पादनात वाढ होण्याची शक्यता. वाशीमध्ये पाऊस पडून गेल्यानंतर 15 दिवस झाले तरीही शेतात पाणी तसेच शेतकरी हतबल. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूरमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलेल्यांची संख्या 5 झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. यवतमाळच्या हर्सुलमध्ये कोट्यवधींची फसवणूक करून जोडी पसार. शेतकऱ्यांचा माल खरेदी करून अनेकांची फसवणूक करून जोडपा पसार. गावातील महिलांनी दिग्रस पोलीस ठाण्यात केली तक्रार. यवतमाळमध्ये वृद्ध महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न. नराधमाला 10 वर्ष सश्रम कारावास. वडकी पोलिसांकडून गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.